अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 23 मे गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे वैशाख मासातील पौर्णिमा तिथी। खरं तर उद्याची जी पौर्णिमा आहे ती सर्वात महत्त्वाची आणि सर्व पौर्णिमांपैकी विशेष मोठी आहे, कारण उद्याच्याच दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे। बघा, उद्या गुरुवारच्याच दिवशी म्हणजे पौर्णिमा तिथीला गजकेसरी योग, धनलाभ योग आणि लक्ष्मी प्राप्ती योग हे तीनही योग एकत्र आलेले आहेत। त्यामुळे उद्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग बनत आहे। हा योग लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घरात बरकत आणण्यासाठी, घरामध्ये असणाऱ्या 18 विश्व दारिद्र्याचा नाश करण्यासाठी आणि घराकडे पैशांचा ओघ वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। उद्याच्या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व आहे। खरं तर पौर्णिमा तिथीचे बरेचसे उपाय मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगून झालेले आहेत, मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या पौर्णिमेचा एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। उद्या पौर्णिमा तिथीला हा एक नारळ फक्त या एका दिशेला किंवा एका ठिकाणी ठेवायचा आहे। ज्या दिशेला उद्याच्या दिवशी हा एक नारळ ठेवल्याने तुमचं भाग्य बदलेल। घरामध्ये करता कमावता असणारा जो व्यक्ती आहे त्याच्या मेहनतीला, तिच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल, घराकडे पैशांचा ओघ वाढेल आणि घरामध्ये असणाऱ्या दारिद्र्याचा नाश होईल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो फक्त पौर्णिमा तिथीला आपल्याला करता येतो। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, नारळ कुठे ठेवायचा आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला उद्या पौर्णिमा तिथीच्या दिवशी सकाळीच बाजारातून, मार्केटमधून किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही एखादे दुकान असेल तर त्या दुकानातून एक सुंदर पाणी असणारा, शेंडी असणारा एक नारळ आणायचा आहे। तर पौर्णिमा तिथीच्या दिवशी नारळाचा प्रत्येक उपाय हा लाखात एक असतो, कारण नारळ जो आहे तो उपाय करण्यासाठी, उतारा करण्यासाठी, कुठल्याही शुभ कामांसाठी हा अत्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो। ठीक आहे, हाच एक नारळ आपल्याला घ्यायचा आहे। नारळ जो आहे तो तुम्हाला घरी आणून त्याची थोडीशी वरची जी सालं असतील ती काढायची, स्वच्छ धुवायचा आहे, थोडासा सुकवायचा आहे। त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये हा नारळ घेऊन स्वतःवरून तो 7 वेळा उतरवायचा आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या 4 दिशा, 4 कोपरे किंवा अगदी स्वयंपाकघर असेल, लिव्हिंग एरिया असेल, सगळीकडे हा नारळ उजव्या हातामध्ये ठेवून फिरवायचा आहे। कापूर जाळायचा नाही, त्याच्यावरती काही नाही, काहीच नाही, फक्त हा नारळ आपल्या हातावरती ठेवायचा, स्वतःवरून उतरवायचा आणि घरातल्या सगळ्या दिशांवरून तो उतरवायचा। घरामध्ये असा एखादा व्यक्ती असेल जो बाधित आहे, ज्याला काही त्रास होत आहे किंवा अजून काही असेल तर त्या व्यक्तीवरूनही तुम्ही हा नारळ उतरवू शकता। सगळीकडून उतरवून झाला किंवा सगळ्या दिशांना हा नारळ फिरवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक प्लेट ठेवायचा आहे आणि प्लेटच्या म्हणजे प्लेटच्या वरतीच तुम्हाला हा जो नारळ आहे तो ठेवायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला या नारळाच्या वरती हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे, थोड्या अक्षदा याच्यावरती अर्पण करायचे आहे, धूप दीप म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे, दिवा ओवाळायचा आहे। हे सगळं काही आपलं विधियुक्त करून झालं की त्याच्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि या लाल रंगाच्या कापडामध्ये हा नारळ ठेवायचा आहे। ठीक आहे, आता हा नारळ तुम्हाला त्या लाल रंगाच्या कापडात बांधायचा आहे आणि वरून त्या कापडाला एक लाल रंगाचा धागा बांधायचा आहे। 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा, शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हा धागा गुंडाळू शकता। ठीक आहे, धागा गुंडाळून झाला की त्याच्यानंतर हा नारळ जो आहे तो तुम्हाला तुमच्या या दोनही हातांमध्ये घ्यायचा आहे। 7 वेळा मोजून महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते, हे माता लक्ष्मीचं सर्वार्थ सिद्धी ज्याला मंत्र म्हटलं जातं, हे 7 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। 1 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचं आहे किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हटलं तरी चालेल, कारण ज्या घरात माता लक्ष्मीच्या सेवेसोबत भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातील माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर असते। म्हणून तुम्हाला
भगवान श्री विष्णूंचीही सेवा करायची आहे। यानंतर हा जो नारळ आहे तो तुम्हाला देवघराच्याच समोर तिथे प्लेटमध्येच ठेवून द्यायचा आहे। ठीक आहे, संपूर्ण पौर्णिमा संपेपर्यंत तुम्हाला हा नारळ असाच ठेवायचा आहे, अगदी रात्रभर। त्याच्यानंतर पौर्णिमा समाप्त झाली म्हणजे गुरुवारची रात्र गेली की शुक्रवारच्या दिवशी हा नारळ तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला उत्तर भागात हा नारळ ठेवायचा आहे। जर तुमच्या घरात धनाचे मार्ग बंदच झालेले आहेत, काही केल्या घरामध्ये धन येत नाही आहे, पैसा येत नाही आहे, कितीही प्रयत्न केले तरी कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही आहे, तर मग हा जो नारळ आहे तो तुम्हाला घरातील जी तिजोरी असते म्हणजे कपाट, तर त्याच्यामध्ये ठेवायचे आहे। तुमचा एखादा व्यापार उद्योग व्यवसाय असेल, अगदी छोटीशी टपरी असेल, धंदा बसला असेल, गिराईक लागत नसेल, कितीही प्रयत्न केले तरी गिराईक तुमच्या दुकानाकडे ओढला जात नसेल, तर हा जो नारळ आहे तो तुम्हाला तुमच्या दुकानातील गल्ल्यात ठेवायचा आहे। घरात सुख नसेल, घरात आनंद नसेल, घरात भरभराट नसेल, पैसा आहे पण तो टिकत नसेल, तर हा जो नारळ आहे तो तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या किंवा बाहेरच्या बाजूला तुम्हाला अटकवून ठेवायचं आहे। या उपायाने तुमच्या घराची बांध खुली होईल। तुमच्या घरामध्ये जे करते व्यक्ती, कमावते व्यक्ती आहे, तुमचे पती, मुलं किंवा तुम्ही स्वतः असाल, तर तुमच्या कष्टांना नशिबाची साथ मिळेल। तुमच्याकडे धन जे आहे ते खेचलं जाईल, धनाची आवक वाढत जाईल, प्रगती होईल, प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। हा एक उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल। आता हा नारळ किती दिवस ठेवायचा, तर तुम्ही संपूर्ण 1 महिना ठेवू शकता, 2 महिने ठेवू शकतात, 6 महिने ठेवू शकतात। प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी फक्त हा नारळ त्या कापडातून काढायचा। जर तुम्हाला असं वाटलं की नारळ खराब होत आहे किंवा नारळाला तडा जात आहे, तर अशा वेळेस हा नारळ वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा आणि त्याच्याऐवजी दुसरा नारळ घ्यायचा आणि सांगितल्या पद्धतीने सेम हा उपाय करायचा। पण लक्षात ठेवा, पौर्णिमे तिथीला 1 नारळाची स्थापना ही आपल्या घरात आवर्जून ठेवायची। याने तुम्हाला आयुष्यात खूप चांगला लाभ होत जाईल, तुमच्याकडे धन आकर्षित होत जाईल, इच्छित मनोकामना पूर्ण होत जाईल, तुम्ही जे कष्ट मेहनत करत आहात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, ऐश्वर्यांची प्राप्ती होईल। हळूहळू का होईना पण घरामध्ये असणारं जे कर्ज आहे, तुम्ही मुलांच्या लग्नासाठी घेतलं असेल, घरासाठी, गाडीसाठी, जे काही असेल, तर ते कर्ज कुठेतरी फिटलं जाईल, कर्जातून तुमची मुक्तता होईल। जिथे काहीच होत नव्हतं, अगदी घरात 1 रुपयाही येत नव्हता, धनाचे सगळेच मार्ग बंद झाले होते, तिथे रोज का होईना, कुठून ना कुठून का होईना, पण अगदी काहीतरी घरात इन्कम येत जाईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, आवर्जून करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।